मुंबई शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला पालघर हा जिल्हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. अप्रतिम निसर्ग सौंदर्याचं वरदान या जिल्ह्याला लाभलंय. याच पालघर जिल्ह्यातल्या जव्हार या दुर्गम भागात आज मी जाते. जव्हार मधल्या आदिवासी जमातीबद्दल जाणून घ्यायला, त्यांच्या संस्कृतीबद्दल जाणून घ्यायला. वारली असं या आदिवासी जमातीचं नाव आहे. वारली या शब्दावरनंच आपल्या डोळ्यासमोर येते ती जगप्रसिद्ध वारली चित्रकला. वारली या जमातीबद्दल, त्यांच्या संस्कृतीबद्दल, त्यांच्या परंपरेबद्दल आणि मुख्य म्हणजे त्यांच्या खाद्य संस्कृतीबद्दल आज आपण जाणून घेऊया. सुरू करूया आपल्या खाद्य संस्कृतीला. जव्हार हा खरं तर महाराष्ट्रातला दुर्गम असा भाग. इथे वारली जमातीच्या आदिवासींचं वास्तव्य आहे. आदिम काळापासून वास्तव्यास असलेले म्हणजे आदिवासी अशी व्याख्या केली जाते. सर्वसाधारणपणे जंगलात, दुर्गम दऱ्याखोऱ्यात व सुसंस्कृत समाजापासून तुटक असलेल्या प्रदेशात तुरळक वस्ती करून ते राहतात. नागरी समाजाच्या प्रथा, परंपरा यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध आपल्याला आदिवासी संस्कृतीमध्ये आढळत नाही. ही संस्कृती जाणून घेण्यासाठी आम्ही जव्हार तालुक्यातल्या एका छोट्या गावात पोहोचलो. ज्या ठिकाणी मातीची, गवताची घरं असणं अपेक्षित होतं, तिथे आता पक्की घरं पाहायला मिळतात. पण अनेक ठिकाणी वारली संस्कृती मात्र जोपासलेली दिसते. काही समाजात काही कलागुण हे जोपासले जातात आणि तीच त्यांची खरी ओळख बनते. अशीच एक कला वारली जमातीची खासियत आहे. ती म्हणजे ही जगप्रसिद्ध वारली चित्रकला. गेरूने किंवा शेणाने सावरलेल्या भिंतींवर तांदळाच्या पिठाने साधे आकार म्हणजे त्रिकोण, गोलाकार, पानं, फुलं, झाडं एवढंच वापरून चित्र काढण्यात येतात. हे या चित्रशैलीचं वैशिष्ट्य आहे. वारली चित्रकला ही साधारण 10व्या शतकात सुरू झाली असावी. त्यावेळी अक्षर नसल्यामुळे आपले विचार ते या चित्रातून मांडत असावे. या चित्रांचे विषय पाहिलेत तर परंपरा, संस्कृती किंवा अगदी रोजचे दिनक्रम असतात. या चित्रांमधला एक आवडता विषय म्हणजे त्यांचं लोकनृत्य. तारपा नृत्य रेखाटलं जातं. त्यांच्या चित्रातले विषय म्हणजे त्यांच्या परंपरा, त्यांच्या रूढी, त्यांच्या संस्कृती. या संस्कृती आणि रूढीवरनं मला लक्षात आलं की आज काही पारंपरिक पदार्थ मला आजी दाखवणार आहेत. आजी, तुम्ही मला काही पदार्थ दाखवणार आहेत. आपण बसूया? बसूया, चला. आजी, तुम्ही आता पहिल्यांदा मला काय करून दाखवणार आहे? कुठला पारंपरिक पदार्थ? उडदाचं भाजून घ्यायचं. त्याला काय म्हणतात? भुजिया. भुजिया, उडदाचं भुजिया. त्याला लागणारं साहित्य आम्हाला दाखवा. त्याला मग ना आता हे भाजलं काय भरडायचं जातेनी आणि मग दळायचं पाखडून. अच्छा. पाखडल्यानंतर मग भरायचं आणि हे चटणी वाटून मीठ टाकून कालून खायचं. बरं, त्याच्यासाठी आधी आपण चूल पेटवूया. चूल पेटवा. आजी, छान वास येतोय. आता हे काढून घ्यायचं ना. सूप घ्या. आता ह्याच्यानंतर काय करायचं? जातेला भरडायचं. सांगत भरडायचं. हे आता आपण भरडलं, बरोबर. याच्यानंतर काय करायचं?
असं सुपाने पाकडून घ्यायचं आणि मग जात्यात परत दळायचं. पाकडून झाला आता दळून घ्यायचं. जात्यावर असं दळल्यावर हे पीठ असं होतं. हे पीठ घ्यायचं, त्याच्यात चटणी टाकून मीठ टाकून कालवून घ्यायचं. आपण चटणी करूया. चटणीसाठी लागणारं साहित्य आपल्या ह्या मिरच्या, हे असं आपण समोर घेऊया. अजून टाकू मिरची बस ना. आणि हे लसूण, ही चटणी वाटून झाली की कालवून घे. आता ह्याच्यात पाणी टाकून आधी पाणी टाकायचं. गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. गुठळ्या नाही. गुठळ्या झाल्या का बरं नाही लागेल. तसा तसा फिरवून फिरवून ते मऊ करायचं. पातळ जाडं केलं, जसं केलं तसं. जाडं तरी होतात, पातळ तरी. हे झालं आपलं उडदाचं भुजिया. हे झालं आपलं उडदाचं भुजिया. आजी, या उडदाच्या भुजियाबरोबर काय खायचं? आमच्या इकडं नागलीची भाकर खातात आणि तांदळाची पण, नागलीची पण. त्याला तुम्ही कुठली तरी एक वेगळी भाकर करून दाखवणार आहे. ती कुठली? ती साऊल. ते कशापासून बनतं? ते त्याच्यात काकडी टाकायची, तांदळाचं पीठ टाकायचं. ही काकडी आहे, ही तांदळाच्या पिठात टाकून किसून टाकून त्याच्या त्या भाकऱ्या थापतात. या भांड्यात पाणी आहे आणि हे भांड्यातलं पाणी उकळावं लागतं. बरोबर आजी? उकळवून घ्यायचं, वाफ आली पाहिजे ते. आणि मग त्याच्यात ही चाळणी टाकायची, म्हणजे वाफेवर ती भाकरी शिजते. आता ते टोकराचं किस नाही मिळत ना, टोकर घसलेलं त्याच्या ते किस टाकायचं त्याचे. अच्छा. काढे आपण आता फार ते चाळणी काहीतरी ठेवायचं. त्याची पुट्टी टाकायची असते. त्याचं बी काढून घ्यायचं. जरा हे जसं झालं ना, असं हे बी आपण काढून घेतलं. आता सोलून घ्यायचे. झाली, किसून झाली काकडी. आता काय करायचं? त्याच्यात थोडंसं मीठ टाक. मी कालून घेते आणि बनवून धावते. मीठ टाकायचं ना? मीठ टाकायचं बघा. थोडंसं टाक, थोडं. बस. आपलं पीठ मळून झालंय. आता कशावर थापायचं? ह्याच्यावरच थापायचं. याच्यावर तेल टाकलं म्हणजे पानाला नुसतं. म्हणजे हे आपल्याला ह्या पानावर थापलेली भाकरी ठेवून ती ह्याच्यात वाफेवर शिजवायची. केळीचे पानात बनवतात, भेंडीचे पानात बनवतात. त्याच्यावरून असं दुसरं पान टाकायचं. अच्छा. असं. आणि मग
असं ठेवून दे. ठेवून दे. सावलं आणि उडदाचं भुज हे खास इथल्या परंपरेनुसार आपल्याला आजींनी बनवून दाखवलेलं आहे. ते खाऊन बघूया. थोडंसं गरम आहे. मस्त चव आली. ही झाली त्यांची पारंपरिक खाद्य संस्कृती. अशा अनेक गोष्टी आहेत त्या मला पाहायच्या आहेत. त्या बघायला मी आता इथून निघते. निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या या आदिवासींकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. खाद्यभ्रमंतीच्या निमित्ताने अनेक संस्कृती जाणून घेतल्या. प्रत्येक संस्कृती ही वेगळी आहे, पण प्रत्येक संस्कृती ही निसर्गाशी मात्र जोडलेली आहे. त्यांच्या परंपरा, त्यांचे सणवार हे सगळे निसर्गाशी संबंधित असलेले. खाद्यभ्रमंतीच्या या भागात मी इथेच थांबते. कॅमेरामन श्रीकांत आणि उत्तमसह मी शेफाली साधू, पालघर.